आपण सर्वजण मिळून ठाकुरा सम्मा स्वामींचे प्रणाम मंत्र म्हणूया. ओम स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार वरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः. जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. नमः श्रेयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. आजच्या या आध्यात्मिक शिबिरामध्ये आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. हे जे पहिलं आपलं एक व्याख्यान, याच्याकरता जो विषय मी निवडलेला आहे की रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनच्या उज्ज्वल परंपरा आणि या परंपरेचं आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये हे कसे फायदेशीर आहे किंवा यातून आपली कशी उन्नती होत असते. आपल्या सर्वांशी मध्ये मध्ये चर्चा होत असते जेव्हा आपण येता मठात. त्यातून हा मला विषय सुचला होता. एका भक्ताने विचारलं होतं की का आपल्या मठामध्ये हे अशा गोष्टी अशाच झाल्या पाहिजे, तशा गोष्टी तशाच झाल्या पाहिजे, यातून म्हणजे नेमकं काय प्राप्त होणार. आणि ज्यांनी हा प्रश्न विचारला नक्कीच त्यांचे मनपूर्वक कौतुक करतो. आणि असं कुठेतरी बिलकुल आवर्जून वाटतं की या सगळ्या विषयांवरती चर्चा झालीच पाहिजे. आणि विशेषकर कोल्हापूर मठ हे एकदम नवीन आहे. 84 पासून आपण सर्वजण इथे सेवारत आहात, इथे ठाकुरांशी जोडलेले आहात आणि आपल्या आपल्या सामर्थ्याप्रमाणे जितकं वेळ उपलब्ध आहे सेवा करत होता. पण आता रामकृष्ण मठ हे अस्तित्वात आल्याने नक्कीच बऱ्याच गोष्टीमध्ये हळूवारपणे का न हो काही ना काही बदल येतच आहे. आणि त्या बदल जे येत आहे तो बदल कुठून येत आहे आणि त्याचा नेमका फायदा काय. तर पहा बंधू भगिनींनो की रामकृष्ण संघाचे साधू हे गेल्या जवळपास 15-20 वर्षापासून मी आणि थोड्या कमी वर्षात हर्ष महाराज आम्ही या परंपरेमध्ये तयार झालेलो आहोत. आणि ही परंपरा आपल्याला कशी आपल्या आध्यात्मिक उन्नती करता उपयोग ठरणार आहे हे आपण आज बघणार आहोत. रामकृष्ण संघ म्हटलं म्हणजे काय? फक्त साधूच का, ब्रह्मचारीच का? नव्हे. रामकृष्ण संघ म्हटलं म्हणजेच त्यात साधू पण आले, ब्रह्मचारी पण आले आणि गृहस्थ भक्त सुद्धा आले. आणि याची जी बी पेरल्या गेले केव्हा? काशीपूरला. जेव्हा भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना घशाचा कॅन्सर झाला आणि आपल्यापैकी जे लोक भगवान श्रीरामकृष्णांना आपण सगळ्यांना अवतार मानतो, तर त्यांनी हा जो एक रोग हा ओढून घेतला. कशा करता? कारण की रामकृष्ण संघाची ही स्थापना व्हावी आणि यातून साधू आणि भक्त हे दोन्ही जवळ यावेत. आणि पहा काशीपूरचा तो एपिसोड इतका महत्त्वाचा आहे. विशेष करून स्वामीजींना शेवटच्या काळामध्ये भगवान श्रीरामकृष्ण रोज संध्याकाळी जवळपास कोणीच तेव्हा हजर नसायचं आणि 1.5 ते 2 तास ह्या दोघांची खूप चर्चा रंगायची. आणि त्याच्यामध्ये काय सांगण्यात यायचं की हे संघ कसं, याची म्हणजे याचं पायाभूत काय असलं पाहिजे, याचे तत्व काय असले पाहिजे, या संदर्भात सातत्याने भगवान श्रीरामकृष्णांनी स्वामीजींना सूचना दिलेल्या आहेत. आणि त्यात बघतो आपण की
जसं भक्तांना जसं जसं वेळ मिळायचा ते सेवा करायला यायचे, अर्थ देऊन सहाय्य करायचे. आणि जे त्यागी शिष्य होते ते संपूर्ण वेळ तिथेच राहून भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करायचे. हे आपलं पायाभूत आहे रामकृष्ण संघाचं. म्हणजे मी हे एका मुद्दाम इलोबरेट करून का सांगतोय की रामकृष्ण संघ हे म्हटल्यानंतर फक्त त्यात साधू किंवा ब्रह्मचारी आहे असं भाग नव्हे, तर त्यात साधू ब्रह्मचारी पण आहेत आणि त्यात गृहस्थ भक्तांना सुद्धा तितकंच स्थान आहे. असो, ह्या ज्या परंपरा किंवा हे जे बदल आम्ही हळुवारपणे इथे आणत आहोत, या परंपरा कुठून नेमका आल्या? जर याचं आपण मूळ शोधायला गेलो तर आम्ही ज्या परंपरेमध्ये म्हणजे आमची तयारी झाली, आम्ही तयार झालो, आम्ही कुठून तरी ज्या सेंटरमधून आलो तिथून या सगळ्या आम्हाला लाभल्या. बरं, त्या सेंटरमधून त्या स्वामीजी लोकांना कुठून मिळालं? तर याचं मूळ शोधत गेलो तर थेट आपण जाऊन पोहोचतो काशीपूरला. भगवान श्रीरामकृष्णांच्या हाताखाली माताजी तयार झाल्या आणि त्यागी शिष्य तयार झाले आणि त्या काळातले गृहस्थ शिष्य सुद्धा तयार झाले. त्यानंतर माताजींनी आणि जे त्यागी शिष्य होते, बेलूर मठची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीतून मग ह्या सगळ्या परंपरा त्यांच्या पुढच्या पिढीला असं करून ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तर जर मी असं म्हटलं की या सगळ्या परंपरेचं उद्गम भगवान श्रीरामकृष्ण स्वयं आहेत, अवतार स्वयं आहेत, तर त्यात काहीही अयोग्य ठरणार नाही. बरोबर? आता ठीक आहे की याचा उद्गम भगवान श्रीरामकृष्ण स्वयं आहेत, माताजी स्वयं आहेत असं जर म्हटलं तरी यातून या परंपरेचं पालन केल्याने आपलं आध्यात्मिक उत्थान कसं होईल? तर मी सिद्धांततः 2 गोष्टी मी तुम्हाला आधीच सांगतो आणि मग काही घटना घेऊयात, त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की कशी ती आध्यात्मिक उन्नती होत असते. ती घटना म्हणजे सिद्धांत आधी आपण घेऊया. ते सिद्धांत म्हणजे पहा की जेव्हा रामकृष्ण संघाच्या आपण कोणत्याही केंद्रात जातो, मठात जातो, तर आपण तिथे बघतो की प्रत्येक कार्य त्याची एक ठराविक वेळ असते. प्रत्येक कार्य एक पद्धतीनेच केलं जातं. मग ते बुकसेल असो, की मग ते मंदिर असो, की मग ते कदाचित एखादा रुग्णालय असो, की बालक संघ असो, की अजून काही असो, प्रत्येक ठिकाणी एका विशिष्ट पद्धतीनेच त्या गोष्टी केल्या जातात. आणि मी आज म्हणजे हा पहिलं व्याख्यान हे विशेष करून भगवान श्रीरामकृष्णांची सेवा या संदर्भात मांडण्याचा प्रयत्न करीन. का? कारण की होतं काय की जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करतो तर बघा की हे आपल्या समोर हे 3 प्रतिमा आहेत का? पहा, या दृष्टीने कधी पण रामकृष्ण संघाचे साधू किंवा रामकृष्ण संघाचे भक्त प्रतिमा दृष्टीने कधीही बघत नाही. स्वयं भगवान श्रीरामकृष्ण, स्वयं श्रीमा शारदा देवी, स्वयं स्वामीजी इथे विद्यमान आहेत या भावनेने सेवा करत असतात. त्यातून काय लाभत असतं? त्यातून 2 गोष्टी फार महत्त्वाच्या लाभतात बंधू भगिनींनो. सगळ्यात पहिली तर जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्ण स्वयं इथे विराजमान आहे हे भाव घेऊन त्यांची सेवा करतो तर आपल्या मनाला एका प्रकारची सूक्ष्मता प्राप्त होते. पहिलं गोष्ट. दुसरं, आपल्या मनाला एक शिस्त लागते. पहा, आध्यात्मिक जीवनाकरता मनाला शिस्त लावणं फार जरुरी आहे, कारण की मन फार बिथरलेलं असतं आणि त्याला जर एका आकारात आणायचं आहे, त्याला शिस्त लावायची असेल तर त्याला एका शिस्तीमध्ये आपण जर जीवन जगलं तर त्यातून ते मन एक शिस्तबद्ध होतं आणि शिस्तबद्ध मनाला त्याला कह्यात आणणं, त्याला कंट्रोल करणं हे सोपं असतं. तर 2 गोष्टी मी आपल्या पुढे मांडल्या. सगळ्यात पहिली की जेव्हा आपण भगवान श्रीरामकृष्ण इथे स्वयं विराजमान आहेत या भावनेने जेव्हा आपण सेवा करतो तर त्याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्या मनाला सूक्ष्मता प्राप्त होते. पहा, आपल्या सगळ्या आध्यात्मिक साधनेचं, आपल्या सगळ्या सेवेचं जे मुख्य उद्दिष्ट काय की आमची आध्यात्मिक उन्नती व्हावी. आणि जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला मनाची सूक्ष्मता प्राप्त होणार नाही, हे फार महत्वाचं आहे. बरं, आपल्या मनाला जी एक सूक्ष्मता जर प्राप्त झाली नाही, संवेदनशीलता हा शब्द मी विसरलो होतो,
मनाची सूक्ष्मता, मनाची संवेदनशीलता ही जर प्राप्त झाली नाही तर आध्यात्मिक उन्नती होणार नाही. आणि त्याच्याकरता पाहिजे आपल्याला एक मनाला शिस्त. तर पहा, मी पूजेचं उदाहरण घेऊन तुमच्यापुढे मांडणार आहे की आपण प्रत्येक केंद्रात जातो रामकृष्ण मठाच्या, तर तिथे काय बघतो की मंगल आरती ही सकाळीच होणार. फक्त थोडा वेळ इकडे तिकडे होऊ शकतो. बेलूर मठात बघतो तर कदाचित तिकडे 4 वाजता, कारण की ते पूर्व आहे. तेच आपण जर पोरबंदर राजकोटला गेलो तर तिथे 5 वाजता होते. आपल्या पश्चिम भारतामध्ये सुद्धा 5 वाजताच मंगल आरती होते. म्हणण्याचा अर्थ काय, सूर्योदयाच्या 1 तास आधी, हा सिद्धांत. तर हा या सगळ्या गोष्टी आपण जर या परंपरेचं पालन केलं तर आपल्याला मनाला एक शिस्त लागते. आणि मनाला शिस्त लागते, त्यातून काय होतं, मन संवेदनशील होतं, मन सूक्ष्म होतं, जेणेकरून जे सूक्ष्म आध्यात्मिक तत्व असतात ते आपण ग्रहण करण्याकरता आपलं मन सामर्थ्यवान होतं. मन जर सूक्ष्म नाही झालं, लक्षात घ्या. एक छोटंसं उदाहरण मी तुमच्यापुढे मांडू इच्छितो की पहा, आपण घड्याळ वापरतो. आता हे सगळे इलेक्ट्रॉनिक घड्याळ आलेले आहेत, पण आधीचे ते मेकॅनिकल घड्याळ, त्याला चाबी द्यावी लागायची, बरोबर ना. जर त्याच्यामध्ये ते खूप जाम झालं तर त्याच्यामध्ये लुब्रिकंट म्हणून काय टाकायचं, कॅरोसिन टाकायचं, बरोबर की नाही. पण समजा त्या घड्याळमध्ये केरोसिनच्या ऐवजी जर आपण काहीतरी दुसरंच असं जाड लुब्रिकंट टाकलं, जे मशीनमध्ये लावतो, कारमध्ये लावतो, ते लावलं तर ते घड्याळ चालेल की बंद पडेल? बंद पडणार. म्हणजे जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये मनाला संवेदनशीलता, मनाला सूक्ष्मता प्राप्त होत नाही, आपण हे गूढ तत्व प्राप्त करू शकत नाही. आणि ती मनाला संवेदनशीलता, सूक्ष्मता तेव्हाच प्राप्त होऊ शकते बंधू भगिनींनो, जर मन शिस्तबद्ध असेल आणि एका विशिष्ट साच्यामध्ये ढाळलेलं असेल तरच. नाही तर आपल्याला खूप म्हणजे त्यातून एक उशीर लागेल. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या रामकृष्ण संघामध्ये असतात, हे परंपरा बिलकुल श्रीरामकृष्णांपासून आलेल्या आहेत. आणि श्रीरामकृष्णांपासून आलेल्या असल्यामुळे त्या गोष्टी आज सुद्धा तशाच पालन होत असतात. अजून एक उदाहरण घेऊया की भगवान श्रीरामकृष्ण जेव्हा दुपारच्या वेळेस म्हणा किंवा सकाळच्या वेळेस तर नव्हे, पण जेव्हा उठायचे तर उठल्याबरोबर ते काहीतरी पाणी प्यायचे. आज सुद्धा जेव्हा दुपारच्या वेळेस रामकृष्ण संघाच्या इतर केंद्रामध्ये जिथे ठाकूरांचं शयनगृह असतं, तर जेव्हा त्यांना दुपारी उठवतात तर असं नुसतंच उठवत नसतात. उठवण्याच्या आधी त्यांना एक ग्लास पाणी आणि तिथे काही थोडीशी मिठाई किंवा जे काही भोग उपलब्ध असेल ते दाखवून मग त्यांना उठवलं जातं. का? कारण की जेव्हा हयात होते तेव्हा या गोष्टी घडायच्या. आणि आज सुद्धा जिथे मी सुरुवात केली होती की हे आपल्यासमोर प्रतिमा आहेत का? प्रतिमा नाही आहेत, ते स्वयं विराजमान आहेत. ह्या सूक्ष्म तत्व जर आपण आपल्या हृदयात पेरलं आणि त्या भावने सेवा केली तर लक्षात घ्या, आपल्या मनाला सुद्धा ती सूक्ष्मता प्राप्त होते. आणि ती मनाला सूक्ष्मता प्राप्त होते की नाही, 4 वाजलेत, आता ठाकूरांना शयनपासून उठवायचं आहे, त्यांना थोडं जलपान द्यायचं आहे, पाणी द्यायचं आहे आणि मग त्यांना उठवायचं आहे. तर पहा, या सगळ्या परंपरा सगळ्या केंद्रांमध्ये हे बिलकुल तंतोतंत पाळल्या जातात. त्याचं कारणच आहे की या सगळ्या गोष्टी, हे सगळ्या उज्ज्वल परंपरा, म्हणून मी त्याला नाव मुद्दाम देत आहे. या परंपरा म्हणजे काही साध्या नाही आहेत, ह्या उज्ज्वल परंपरा आहेत. आणि या परंपरा जितकं जास्त याचं पालन आपण आपल्या जीवनात करू बंधू भगिनींनो, तितकी जास्तीच आपल्या मनाला शिस्त लागेल, सूक्ष्मता येईल, संवेदनशीलता येईल आणि त्या संवेदनशीलतेतून आपलं आध्यात्मिक उन्नती होईल. एक टप्पा अजून पुढे जाऊ इच्छितो की आपलं मन सूक्ष्म झालं, आपलं मन संवेदनशील झालं, डिसिप्लिन झालं, तर ते फक्त पहा, ज्या मनाने आपण ठाकूरांची सेवा करत आहोत त्याच मनाने या जगाला सुद्धा ग्रहण करत आहोत. जर आपलं मन ठाकूरांकरता संवेदनशील जर झालं तर आपल्या अवतीभोवती जे लोक असतात त्यांच्याकरता सुद्धा संवेदनशील होणार की नाही? होणार की नाही? होणार की नाही सांगा मला. येस. पहा, म्हणून किती महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे ॲपरंटली जर याचा सायंटिफिकली रॅशनली जर विचार केला तर या परंपरा काही साध्या नाही आहेत.
वरच्यावर दिसतात की व्हॉट इज सो ग्रेट अबाउट इट, काय याच्यामध्ये एवढं काही 4 वाजता उठवलं, सकाळी मंगल आरती केली, संध्या आरती पण जे म्हणतो खंडर भावबंधनं कोणत्याही केंद्रामध्ये सकाळी 8 वाजता म्हटल्या नाही जात, किंवा सकाळी 5 वाजता मंगल आरती करताना म्हटल्या जात नाही. संध्या आरती ही संध्याच्या वेळेसच होणार, का त्यावेळेस भगवान श्रीरामकृष्ण हे जगन्मातेच्या संपूर्ण भावात विभोर झालेले आहेत, आणि त्यावेळेस त्यांचे ते गुणगान करून आपण हे त्यांचे जे गुणगान करतो कुठेतरी ते गुण आमच्यामध्ये सुद्धा यावेत, ही त्याच्यामध्ये एक प्रार्थना असते. आणि ती संध्याकाळीच का गायली जाते, कारण की त्यावेळेस भगवान श्रीरामकृष्ण हे जरी खूप अध्यात्म महासागरात विभोर झालेले जरी असतात, पण ते आपल्या या सगळ्या प्रार्थनेला ऐकतात. तर म्हणून ह्या ज्या सगळ्या परंपरा ज्या आहेत बंधू भगिनींनो, ह्या थेट भगवान श्रीरामकृष्णांपासून माताजीपर्यंत, माताजीपासून तर जे डायरेक्ट डिसायपल्स, त्यांची पुढची पिढी असं करून आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. म्हणून या सगळ्या परंपरेचं पालन केल्याने मला पूर्ण असा विश्वास वाटतो की आपलं मन सुद्धा एक ज्याला शिस्तबद्ध होईल, त्याला सूक्ष्मता प्राप्त होईल, त्याला संवेदनशीलता प्राप्त होईल, आणि त्यातूनच आपलं सर्वांचं ज्याला म्हणतो की आध्यात्मिक उन्नती होणार. या संदर्भामध्ये जेव्हा आपण भक्तियोगीची चर्चा करत आहोत, मला रामकृष्णानंदजी महाराजांच्या जीवनातले काही प्रसंग जे अत्यंत बोलके आहेत ते तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करतो, आणि बघा ते तुम्हाला कसे वाटतात. रामकृष्णानंदजी महाराज त्यांची जेव्हा स्वामी विवेकानंद अमेरिकेतून आले आणि त्यांनी म्हटलं की तू शशी तू चेन्नईला जा, म्हणजे मद्रासला जा, आणि तिथे तू ठाकूरांच्या प्रचार प्रसाराचं कार्य कर. ते त्यांनी स्वीकार केलं. आणि जेव्हा ते तिथे गेले तर ज्या प्रकारे सेवा ते काशीपूरला करत होते त्याच प्रकारे त्यांनी सेवा तिथे चालू ठेवली. एके दिवशी अशी एक म्हणजे गल्लत झाली की दुपारच्या भोग दाखवल्यानंतर रोज शशी महाराज ठाकूरांना तांबूल फार आवडायचं आणि हुक्का पण ते घ्यायचे. तर त्यांना नेमकं 11 वाजता कुठेतरी जायचं होतं, आणि त्यांनी जे त्यावेळेस ब्रह्मचारी होते, ब्रह्मचारी तेज नारायण, त्यांना सांगितलं की पहा मला एक जरुरी कामाने बाहेर जायचं आहे, तू बरोबर 11:30 वाजता ठाकूरांना भोग दाखव. भोग झाला की 11:55 पहा सगळं नोंद केलेलं आहे बरं, इतकं मॅटिक्युलसली की 11:30 भोग दाखवायचा, 11:55 ठाकूरांना ते तांबूल त्याला कुटून, ठाकूर फार नाजूक होते, तर ते तांबूल कुटून आणि ते त्यांना म्हणजे निवेदित करायचं, आणि नंतर हुक्का पण द्यायचा. तर तेज नारायण महाराजांनी तसंच केलं, आणि मग ती प्रथा होती की भगवान श्रीरामकृष्णांना ते नैवेद्य दाखवल्यानंतर ते प्रसाद शशी महाराज ग्रहण करायचे, आणि इतर पण जे साधू ब्रह्मचारी किंवा इतर भक्त ते ग्रहण करायचे. तर शशी महाराजांना काही शंका आली, तर जे प्रसाद होऊन पान आलेलं होतं त्यांनी वाटीमध्ये त्याला हात लावून असं बघितलं. तर हात लावून बघितल्यावर त्यांना एक सुपारीचा अत्यंत तीक्ष्ण म्हणजे शार्प तुकडा त्यांच्या हाताला लागला, आणि ते हाताला लागल्याबरोबर शशी महाराज त्यांच्या डोळ्यातून अक्षरशः घळघळ अश्रू वाहू लागले. त्यांनी त्या ब्रह्मचारी महाराजांना थोडंसं क्रोधित होऊन म्हटलं की अरे तेज नारायण, तू आज माझ्या ठाकूरांच्या मुखातून रक्त काढलंय. तू ठाकूरांना बघितलं नाहीये ठाकूर किती नाजूक होते, पण ही जे सुपारीचा तुकडा त्यांच्या हिरड्यातून नक्कीच आज रक्त निघालं असं म्हणून ते रडू लागले. बंधू भगिनींनो, ॲपरंटली आपल्याला म्हणू शकतो की यात असं काय मोठं आहे, तिथे प्रतिमाच आहे. हे पहा, आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या स्थितीवरती या सगळ्या गोष्टी डिपेंड करत असतात. रामकृष्णानंदजी महाराजांचं मन इतकं सूक्ष्म, इतकं संवेदनशील झालं होतं की ते त्या भावनेने भगवान श्रीरामकृष्णांची सेवा करायचे की भगवान श्रीरामकृष्ण इथे बिलकुल सशरीर विद्यमान आहेत. मग ते नैवेद्य दाखवणं असो की त्यांना हुक्का निवेदित करणं असो की पान निवेदित करणं असो. पहा, तर ह्या सगळे जे एक महान ट्रेडिशन्स आहेत, या ट्रेडिशन्सच्या माध्यमातून काय घडत असतं नेमकं. मग आपण एक विचारू शकतो की त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, आमच्या डोळ्यात पाणी का नाही येत? कारण की मन तितकं सूक्ष्म नाही आहे. फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी.
प्रत्येक ठिकाणी आपण आपल्याला लावायचंच. त्याशिवाय आपण कोणत्या पायरीवरती आहोत हे आपल्याला लक्षात नाही येणार. तर म्हणण्याचा अर्थ काय की हा प्रश्न आपल्या मनात येतो की अरे आपल्याला कधी असं दुःख होतो का, तर आपण तितके सेन्सिटिव्ह झालो आहोत का, आपलं मन तितकं संवेदनशील झालं आहे का. हे पहा, एका दिवसामध्ये या गोष्टी घडणार नाही. त्याच्याकरता सातत्याने अभ्यास करावा लागेल. आणि अभ्यास करत असताना एखाद दिवशी खूप सेन्सिटिव्हिटीनी, खूप संवेदनशील होऊन आणि खूप ज्याला म्हणतो की नियमित भगवान श्रीरामकृष्णांची सेवा केली, 4 दिवस केली आणि 5व्या दिवशी पुन्हा काहीतरी गडबड केली. हे सुरुवातीला आपल्या सर्वांकडनं होणार. पण एखाद दिवशी गडबड झाली म्हणून आता जाऊ दे म्हणजे सोडून द्यायचं, असं करून चालणार नाही. ठीक आहे, एखाद दिवस आपलं मन जरा थोडंसं ज्याला म्हणतो की सूक्ष्म नाही झालं किंवा ज्याला म्हणतो की बिलकुलच केअरलेसली आपण सेवा केली, पण पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या मनाला समजायचं की नाही, असं करून तर माझी आध्यात्मिक उन्नती होणार नाहीये. असं करून जर माझी आध्यात्मिक उन्नती होणार नाहीये तर जसंच लक्षात येईल तर त्या स्थूल मनाला चांगलं काहीतरी चोपा, त्याला काहीतरी शिक्षा करा आणि ती शिक्षा केल्यानंतर पुन्हा त्या मनाला याच पद्धतीने सूक्ष्म करण्याचा प्रयत्न करा. पहा, आता हे मी उदाहरण तुमच्या पुढे भगवान श्रीरामकृष्णांच्या सेवेच्या संदर्भात सांगतोय. पुढच्या माझ्या व्याख्यानामध्ये मी कर्मयोगाच्या संदर्भात ह्याच गोष्टी बोलणार आहे. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाला तर ठाकूर सेवा करण्याची संधी मिळत नसते किंवा अनेकाला तो त्यांचा कल नसतो. पण हां, कर्मयोग एक अशी गोष्ट आहे की त्या कर्मयोगाच्या माध्यमातून आपण त्या आपल्या मनाची सूक्ष्मता आपण गाठू शकतो. ते पण शक्य आहे. फक्त पूजा करूनच आपण आपल्या मनाची सूक्ष्मता गाठू शकतो का? तसं नव्हे. 4ही योगांच्या माध्यमातून, मग ते भक्तियोग असो, ज्ञानयोग असो, कर्मयोग असो की राजयोग असो, आपण आपल्या मनाला शिस्तबद्ध करू शकतो, त्याची संवेदनशीलता वाढवू शकतो आणि एवढंच नव्हे तर त्याला सूक्ष्म सुद्धा करू शकतो. मनाला सूक्ष्म केल्याने नेमकं काय घडत असतं की जे गूढ सूक्ष्म तत्व आहेत अध्यात्माचे ते ग्रहण करायला मन आपलं सक्षम होत असतं. आजचीच एक छोटीशी एक घटना तुम्हाला सांगू इच्छितो. आज एक सज्जन आले होते सकाळी आणि कर्मयोगाच्या संदर्भात चर्चा झाली आणि त्यांनी मला विनंती केली की महाराज एक प्रश्न विचारू का. म्हटलं बिलकुल विचारा. त्यांनी मला सांगितलं की भगवान श्रीरामकृष्णांच्या सगळ्या गोष्टी मला फार आवडतात, पण त्यांच्या जीवनातले हे जे काही गूढ गोष्टी आहेत की ते कालीमाताशी बोलायचे वगैरे, ते मला फारसे पटत नसतात. तर मी त्यांना म्हटलं की हरकत नाही, ज्या गोष्टी तुम्हाला आज पटत नाही, ज्या गोष्टी तुमचं मन ग्रहण करायला तयार नाही, त्याच्याकडे तुम्ही जर लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण त्यांच्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात, विशेष करून तुम्हाला काय आवडतं ते त्यांनी म्हटलं की त्यांच्यासारखा पवित्र मनुष्य नव्हता. तर म्हटलं दिस इज मोर देन इनफ. जर त्यांचं त्याग, त्यांचं वैराग्य, त्यांची ईश्वरनिष्ठा, त्यांची व्याकुळता हे जर तुम्हाला खूप आवडतं, त्यांची खडतर साधना ही मला खूप आवडते ते म्हणाले, तर म्हटलं तुम्ही त्याला घेऊनच जास्त चिंतन करा आणि हे सगळं चिंतन करता करता तुमच्या मनाला एक अशी एक ज्याला म्हणतो की स्थिती प्राप्त होईल, ते मन इतकं सूक्ष्म होईल, संवेदनशील होईल की त्यातून तुम्हाला नैसर्गिकपणे हे लक्षात येईल की त्यांचे जे सगळे हे गूढ तत्व आहेत किंवा त्यांची जे ते कालीमाताशी बोलायचे, हे तुम्हाला कोणाकडे जाऊन ते ज्याला म्हणतो की समजून घेण्याची किंवा त्याची प्रूफ मागण्याची आवश्यकता पडणारच नाही, ते तुम्ही स्वतःहूनच समजून जाल. म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सगळे 4 योग जे स्वामी विवेकानंदांनी आजच्या या आपल्या पिढीला हे सगळे योग गीतेमध्ये, उपनिषदमध्ये आधीपासूनच दिलेले आहेत, पण स्वामीजींनी काय केलं आहे, त्यांना वर्तमान भाषेमध्ये आपल्या पुढे सोपं करून ठेवलेलं आहे. तर बंधू भगिनींनो, मी आजच्या या व्याख्यानाच्या माध्यमातून तुमच्या पुढे जे फार ज्याला म्हणतो की ठासून सांगू इच्छितो की रामकृष्ण विवेकानंद भावधारा, रामकृष्ण विवेकानंद ही जी एक पवित्र गंगा, हे आपल्याला असं काही एक उज्ज्वल परंपराचं एक धन त्यांनी आपल्या पुढे दिलेलं आहे की ह्या सगळ्या परंपरा जितक्या जास्त आपण आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, मग कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कदाचित डिस्पेन्सरीमध्ये सेवा मिळेल किंवा कोणत्या तरी शाळा कॉलेजमध्ये काहीतरी बुकसेलची सेवा मिळेल, जी काही सेवा मिळेल,
पण त्याची एक विशिष्ट पद्धत असणार आणि ती विशिष्ट पद्धत आपण जर फॉलो केली तर बंधू भगिनींनो लक्षात घ्या, नक्कीच आपली आध्यात्मिक उन्नती ही बिलकुल ज्याला म्हणतो की संभव आहे. ह्या सगळ्या परंपरा मी सांगू इच्छितो की बेलूर मठामध्ये हे बिलकुल आज सुद्धा 100% किंवा समजा 100% जरी नाही तरी 99.99 इतके तर फॉलो होतातच. आणि जसे जसे सेंटर्स आपण बघतो की ज्या सेंटरना अनेक वर्ष झालेले आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्राचं मुंबई 100 वर्ष झाले, मागच्या वर्षी त्यांनी सेंटेनरी साजरी केली, नागपूर सेंटेनरी साजरी करणार, राजकोट सेंटेनरी साजरी करण्याच्या तयारीत आहेत, भुवनेश्वर, काशी, कणखल. तर हे सगळे जे सेंटर्स आहेत या सगळ्या सेंटर्समध्ये या सगळ्या परंपरा, आणि तुम्हीच लोक सांगता की महाराज आम्ही तिथे गेलो होतो, असं बघायला मिळालं, असं तिथे प्रत्येक ठिकाणी मंगल आरती 5 वाजताच होणार, प्रत्येक ठिकाणी बुकसेल एक विशिष्ट पद्धत, हॉस्पिटल विशिष्ट पद्धत. म्हणजे गेल्यानंतर तो भाव आपला जागृतच होतो. तर आपण सुद्धा आपल्या या कोल्हापूर मठामध्ये ह्या सगळ्या परंपरा टप्प्याटप्प्याने, एक प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्की आला असेल, मग आपल्याकडे ते केव्हा होणार? आपल्याकडे अजून साधू येऊ द्यात, है ना. परंपरा आम्ही बदल तितकेच आणत आहोत की जितके आम्ही दोघांना आम्ही पेलू शकतो. खूप जास्त बदल आणला, खूप तीव्र गतीने आणला तर ते सुद्धा काही फार हितकारक नसतं. टप्प्याटप्प्याने ते परंपराचं महत्त्व समजून आणि विशेष करून त्या परंपरा पुढे नेण्याकरता आम्हाला मॉनेस्टिक हँड्स पाहिजे. तर जसे जसे आपल्याला साधू उपलब्ध होतील तसे तसे हळूवारपणे त्या सगळे बदल आपण सुद्धा कोल्हापूर मठात आणू आणि त्या सगळे बदल आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर, बदल आणले तर आपली आध्यात्मिक उन्नती ही बिलकुल होणार म्हणजे होणारच. 2 छोट्या घटना, वेळ होत आलेली आहे, 5 मिनिटं आहे. 2 अतिशय महत्त्वपूर्ण घटना की पहा, मन सूक्ष्म झाल्याने कसं एक आपल्या हातून सेवा घडत असते आणि आपली उन्नती कशी होत असते. पुन्हा मी शशी महाराजांकडे जाऊ इच्छितो. ही घटना पुन्हा चेन्नईचीच आहे. नुकतंच नवीन मंदिर झालेलं नव्हतं, तिथे जे काही शेड तिथे उपलब्ध होतं त्या शेडमध्ये भगवान श्रीरामकृष्णांना ठेवलं होतं आणि शेडच्याच बाजूला एकाच खोलीमध्ये शशी महाराज स्वतः पण राहायचे, त्यांचे ते 2 असिस्टंट ब्रह्मचारी सुद्धा राहायचे, त्याच्या शेजारच्या खोलीमध्ये काहीतरी किचन आणि तिथेच ते लोकांना भेटायचे. म्हणजे असं सगळं तो सुरुवातीचा काळ होता. आणि चेन्नई म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खूप तिथे गरमी असते, पावसाळा कमी असतो. पण एक वर्षी असं झालं बंधू भगिनींनो की अचानक काय झालं की खूप तिथे पाऊस पडला आणि छत जे होतं ते पत्र्याचं होतं. आणि रात्री जेव्हा ते खूप शब्द झाला, म्हणजे शब्द होत असताना, आवाज होत असताना शशी महाराजांना वाटलं की कदाचित ठाकूरांच्या त्या म्हणजे बिछाण्यावरती किंवा ठाकूरांच्या अंगावरती पाणी तर नाही पडत आहे. पहा, सेन्सिटिव्हिटी, संवेदनशीलता एक सगळ्यात मोठी, आणि मनाची सूक्ष्मता. मनाची सूक्ष्मता जेव्हा येते तेव्हाच ती संवेदनशीलता येते बरं, आणि त्याशिवाय आध्यात्मिक उन्नती होऊ शकत नाही. आणि शशी महाराज ताडकन उठले आणि छत्री होतीच आणि खूप अलगदपणे त्यांनी दार उघडला, ठाकूरांची झोप डिस्टर्ब होऊ नये. आणि बघतात काय तर खरंच त्या दिवशी इतका पाऊस होता की भगवान श्रीरामकृष्णांच्या बिछाण्यावरती टपटप पाणी म्हणजे पडणार किंवा थोडं पडलंच होतं. शशी महाराजांनी लागलीच ती छत्री आपली घेतली आणि छत्री घेऊन आणि त्यांनी ते भगवान श्रीरामकृष्णांची जी तिथे ठेवलेली, आता मी प्रतिमाच म्हणतो, पण त्यांच्याकरता श्रीरामकृष्ण स्वतः होते, ते त्यांच्या अंगावरती म्हणजे अंगावरती पाणी पडू नये म्हणून रात्रभर छत्री घेऊन तिथे ते स्वतःची झोप घालून ते उभे राहिले. दुसऱ्या दिवशी पाऊस ओसरला. आता इथे एक प्रश्न निर्माण होतो बंधू भगिनींनो की जर शशी महाराजांना असं वाटत होतं की भगवान श्रीरामकृष्णांच्या श्री अंगावरती पाणी पडू नये, तर भगवान श्रीरामकृष्णांचं जे प्रतिमा रूपी शरीर त्याला उचलून दुसऱ्या खोलीत न्यायचं. सो इझी. माझ्याकरता तुमच्याकरता त्याचं उत्तर देतात तेजनारायण महाराज. त्यांनी विचारलं दुसऱ्या दिवशी, अरे
भगवान श्रीरामकृष्णाच्या प्रतिमेला जर मी उचललं असतं तर त्यांची झोप विस्कळीत झाली असते. दिस इज कॉल्ड मनाची सूक्ष्मता. याला म्हणतात मनाची संवेदनशीलता. हे केव्हा प्राप्त होतं? हे तेव्हाच प्राप्त होतं जेव्हा मनाला शिस्त लागते. आणि मनाला शिस्त केव्हा लागते? की जेव्हा या रामकृष्ण संघाच्या उज्ज्वल परंपरा त्याचं आपण काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतो. मी पुन्हा सांगू इच्छितो बंधू भगिनींनो की या सगळ्या गोष्टी जर आपण विचार केला की एक दिवसामध्येच आपण हे सगळं करू, एक दिवसातच आपण करून घेऊ, असं कधी होणार नाही. ही सूक्ष्मता प्राप्त करण्याकरता आपल्याला इयर्स टुगेदर ती साधना केली पाहिजे. आणि म्हणूनच की या सगळ्या परंपरा जाणून पण घेतल्या पाहिजे. आपण बघतो की जे सगळे स्टॅब्लिश्ड सेंटर्स आहेत तिथे एका ठराविक वेळेसच भगवान श्रीरामकृष्णांना भोग देण्यात येतो. ठराविक वेळेसच त्यांच्या फुलांनी सजावट केली जाते. ठराविक वेळेसच सगळ्या गोष्टी केल्या जातात. विशेषकर भोगाची वेळ तर खूपच पाळल्या जाते. का? कारण आणि पूजेची वेळ पाळल्या जाते, संध्या आरतीची वेळ पाळल्या, कारण की ठाकूर जिवंत आहेत आणि ते वाट बघत आहेत. एक छोटीशी घटना स्मरणात येत आहे, प्रभू महाराजांच्या वेळेसची आहे. प्रभू महाराज पूर्वांचलमध्ये दीक्षा द्यायला गेले होते. म्हणजेच अगरतलाच्या जवळपास एका प्रायव्हेट सेंटरची घटना आहे. पांडू नावाचं एक छोटंसं आश्रम अजूनही आहे बहुतेक, आणि तिथे ते दीक्षा द्यायला गेले होते. आणि तिथे सगळे ते ईस्ट म्हणजे पूर्व बंगालचे लोक त्यांनी ते आश्रम स्थापित केलेलं होतं. आणि तर त्यांनी ठाकूरांच्या दीक्षा होणार तर ठाकूरांकरता भोग वगैरे सगळं तयार केलेला होता. आणि तो सगळा भोग भगवान श्रीरामकृष्णांना दाखवण्यात आला होता. आणि त्यातून असं ते परंपरा आहे की जेव्हा महाराज येतात आणि ठाकूरांना जे काही भोग दाखवले गेलेलं तर प्रभू महाराज फार पर्टिक्युलर होते या सगळ्या गोष्टीमध्ये की जे काही ठाकूरांना दाखवले गेलेलं आहे प्रत्येक गोष्ट ते थोडं चाखून बघायचे. आणि नेमकं एक भाजी झोल म्हणतात त्यात चुकून ते खूप काहीतरी मिरची, त्यात मिरची कधी टाकत नाही पण ती मिरची पडली आणि त्या खूप बऱ्यापैकी जहाल झालं. तर प्रभू महाराजांनी चांगलीच त्या लोकांची खबर घेतली की पहा ठाकूरांबरोबर असं हे करायचं नाही. का? कारण की ठाकूरांना तिखट मुळीच सहन व्हायचं नाही. या बाबतीमध्ये माता दरवेज होत्या बरं, खूप तिखट खायच्या. आणि स्वामीजी तर काही विचारूच नका, त्यांच्याही पुढे होत्या. पण ठाकूर साधारणपणे आपण बघतो की जास्त उकळलेल्या गोष्टी म्हणजे फार नाजूक होते, मिठाई किंवा ज्याला म्हणतो की फळं, अशाच गोष्टी फक्त आपण जेव्हा आपले हे असतं उत्सव असतात तेव्हा त्यांना तळण वगैरे देत असतो. पण त्याच्यामध्ये सुद्धा फार लक्ष ठेवून की फार काही त्याचं तिखट होऊ नये वगैरे. तर म्हणण्याचा अर्थ काय की पहा हे आपले सगळे जे पूर्व सगळे हे सगळे स्वामीजी लोक होऊन गेलेत, इतकी काळजी घ्यायचे. आणि ही सगळी परंपरा त्यांना कुठून लाभली? त्यांच्या आधीच्या साधूंकडनं. त्यांना कुठून लाभली? त्यांच्या आधीच्या साधूंकडनं. असं मागे जाता जाता या सगळ्या परंपरा थेट श्रीरामकृष्णांच्या इथून आलेल्या आहे हे लक्षात येतं. तर हे जर आपण आपल्या जीवनामध्ये या सगळ्या परंपरा, आश्रमामध्ये काही पण आली वस्तू, पहा माताजी असताना सुद्धा असं घडायचं की कोणी काही चांगलं फूल आणलं, काही वस्तू आणली, काही भोग निवेदन करण्याची, तर म्हणजे आणली असती माताजींनी करता. माताजी काय म्हणतात? अरे जा 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 आधी ठाकूरांना दाखव. नाही हे ठाकूरांना हे आवडायचं. म्हणण्याचा अर्थ काय की त्यातून भगवान श्रीरामकृष्णांच्या प्रती श्रद्धा भक्ती वाढली पाहिजे, ही त्याचा मागचा उद्दिष्ट. अनेक ठिकाणी आपल्या काही वास्तूंचं उद्घाटन असतं किंवा काही इतर अनेक प्रकारचे उद्घाटन असतात आणि तिथे आम्ही बघतो की गहनानंदजी महाराज, भूतेशानंदजी महाराज, इतर सगळे हे वरिष्ठ स्वामीजी लोक येतात. आणि जेव्हा ते उद्घाटन झाल्यानंतर ठाकूरबा स्वामीजींच्या फोटोना अर्घ्य दिलं जातं. पण छोटी गोष्ट आहे पण किती महत्त्वाची आहे. तर त्यांच्या पुढे जे ताट घेऊन जातो त्याच्यामध्ये अर्घ्य ठेवलेले असतात. तर हे सगळे वरिष्ठ लोक काय बघतात की ते 5-7 अर्घ्य जे असतात त्यातलं बेस्ट अर्घ्य कोणतं आहे आणि जे बेस्ट असेल ते उचलतील आणि सगळ्यात आधी ठाकूरांना देतील. तर ही सगळी एक महान परंपरा जी आहे याच्यावरती आपण जर पाऊल टाकले तर पहा बंधू भगिनींनो, आपण सुद्धा आपलं मन शिस्तबद्ध होईल, आपल्या मनाला सुद्धा संवेदनशीलता प्राप्त होईल, आपल्या मनाला सूक्ष्मता प्राप्त होईल आणि त्यातून आपल्याला अपेक्षित जी आध्यात्मिक उन्नती नक्की घडणार. एक शेवटची घटना
या घटनेचा साक्षीदार मी स्वतः आहे. आणि आपल्याला जर मन सूक्ष्म करायचं असेल तर पहा कशा प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे हे त्याचं एक द्योतक आहे, प्रतीक आहे. राजकोटला मी होतो. ही घटना 2003ची आहे. तेव्हा राजकोट आश्रमामध्ये जो एक भूकंप आला होता भुजच्या बाजूला, त्याचे म्हणजे खूप परिणाम सुरेंद्रनगर जिल्ह्यापर्यंत झाले होते. रिलीफ कार्य चालू होतं आणि ते रिलीफ कार्य मग जे कोणी स्वामीजी लोक यायचे बेलूर मठातून, तर त्यांना ते रिलीफ कार्य दाखवायला आम्ही घेऊन जायचो. विकास महाराज नावाचे एक स्वामीजी, ते आता हयात नाहीत, ते आले होते आणि असं ठरलं की दुसऱ्या दिवशी गाडी जाणार आहेत. तर आमच्या मोठ्या महाराजांनी सांगितलं की तुम्ही उद्या सकाळी 8 वाजता ब्रेकफास्ट नंतर तयार राहा, आम्ही तुम्हाला गाडीत घेऊन जाऊ ते रिलीफ कार्य दाखवण्याकरता. आणि बरोबर 8 वाजता ब्रेकफास्ट करून ठाकूरांचं दर्शन करून ठाकूरांना सांगून की मी रिलीफ कार्य बघायला चाललेलो आहे, ते स्वामीजी बरोबर गाडीच्या जवळ उभे राहिले. पण अचानक अजून 2 इंजिनियर्स त्यांना घेऊन जाणं फार अपेक्षित होतं. गाडीत जागा फार कमी होती. तर तत्कालीन मोठे महाराज जे होते राजकोटचे, त्यांनी विनंती केली विकास महाराजांना की महाराज उद्या पुन्हा गाडी जाणार आहे, तर आपण उद्या गेले तर फार बरं होईल, आज गाडीत जागा नाही आहे. त्यांनी ते मान्य केलं. गाडी निघून गेली. मी तिथेच उभा आहे आणि ते विकास महाराज सुद्धा तिथेच उभे आहेत. आता लक्ष द्या बरं, मनाची सूक्ष्मता संवेदनशीलता कशी प्राप्त करायची. मी त्या महाराजांना म्हटलं की आता गाडी निघून गेलेली आहे आणि ऑफिस चालू झालेलं आहे. म्हटलं महाराज या, आम्हाला काही मार्गदर्शन करा, काही बेलूर मठाच्या आठवणी सांगा. तर महाराज लागलीच तयार झाले. पण त्यांनी काय म्हटलं की मी आधी मंदिरात जाऊन येतो, ठाकूरांना हे सांगून येतो की मी आज गेलेलो नाहीये. कळलं काय म्हणतात मनाची सूक्ष्मता. त्यांनी मला हे म्हटलं की मी येतो, पण मी आधी मंदिरात जातो आणि मंदिरात जाऊन मी यायच्या आधी मी सांगून आलो होतो की ठाकूरांना की ठाकूर मी असं ते रिलीफ कार्य बघायला चाललेलो आहे, पण माझं जाणं झालेलं नाहीये. मी त्यांना आधी सांगून येतो की माझं जाणं झालेलं नाहीये आणि मग मी तुझ्याशी गप्पा करायला येतो. त्यावेळेस या गोष्टीची महत्ता मला तितकीशी पटली नव्हती. पण आज या घटनेला बरोबर 22 वर्ष झालेले आहेत. कुठेतरी जेव्हा या गोष्टींवरती विचार करत असताना ही घटना इतक्या तीव्रतेने माझ्या मनावरती उमटून गेली की पहा, जर आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मनाच्या सूक्ष्मतेची, तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिस करू शकतो की ठाकूर हयात आहेत, आपल्याशी ते संवाद सुद्धा करत असतात. तर या प्रकारे आपण सुद्धा आपल्या जीवनात जर प्रॅक्टिस केली तर नक्कीच आपल्याला अपेक्षित सूक्ष्मता, संवेदनशीलता आणि शिस्तही प्राप्त होईल. म्हणून या उज्ज्वल परंपरेचं फार 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 महत्त्व आहे असं मला आवर्जून वाटतं. ठरलेली वेळ संपून 5 मिनटं पुढे झालेले आहेत. आपण इथे एक ब्रेक घेऊया. बाहेर तिथे मागच्या बाजूला चहाची आणि जलपानाची सोय आहे, ते आपण सर्वजण घ्या आणि 4:20 आपण पुन्हा इथे गोळा होऊ. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.